एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेतील 8 खासदारांच्या सोबत ठाण्यामध्ये बैठक झाल्याची माहिती। 8 खासदारांनी पक्षांतर करण्याचं आश्वासन दिल्याची चर्चा। ठाण्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती। ठाकरेंच्या खासदारांसोबत झालेल्या कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं स्पष्टीकरण। बैठकीच्या बातमीमध्ये कोणतीही तथ्य नाहीत, शिंदेंची माहिती। खासदार अरविंद सावंतांनी एकनाथ शिंदेंसोबतच्या बैठकीचा दावा फेटाळला। गळा चिरला तरी ठाकरेंची साथ सोडणार नाही असं सांगत सावंतांनी माध्यमांसमोरच लिहिलं पत्र। भोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये फॉरेन्सिक तपासणीमध्ये धक्कादायक माहिती समोर। खरातकडील रेकॉर्डमध्ये सुद्धा अनेक महिलांच्या नावांसह भेटींच्या नोंदी सापडल्या। फॉरेन्सिक टीमकडून एसआयटीकडे 160 GB डिजिटल पुरावे सादर। भोंदू खरातच्या पत्नीची जामिनासाठी न्यायालयामध्ये धाव। राहत्या न्यायालयामध्ये आज पार पडणार सुनावणी। 4 एकर जमीन खरेदी प्रकरणात खरातच्या पत्नीवर गुन्हा दाखल। नाशिक पोलिसांनी सातपूर सेक्स स्कॅन्डल प्रकरणामधील आरोपी रवींद्र एरंडेलाही शिकवला धडा। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला। एरंडेचं वक्तव्य। अश्लील व्हिडिओ प्रकरणानंतर एरंडेवर आर्थिक फसवणुकीचा सुद्धा गुन्हा दाखल। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक छळा प्रकरणामध्ये एसआयटी तपासामध्ये धक्कादायक माहिती लागली हाती। इंटरव्ह्यू फॉर्मचा गैरवापर करून महिलांचं शोषण केल्याचा प्रकार उघड। वैयक्तिक माहितीचा वापर करूनच महिलांना जाळ्यात ओढल्याचा आरोप। युद्धबंदी प्रस्तावावर आज इस्लामाबादमध्ये होणार चर्चा। इराणचं शिष्टमंडळ रात्री रवाना होणार। पश्चिम आशियातील शांततेसाठी चर्चेकडे अख्ख्या जगाचं लक्ष। युद्धामध्ये लष्कराचा मोठा विजय। इराणचे सर्वोच्च नेते मुज्तबा खामेनेई यांचं विधान। इराणमधील हल्ल्याचा बदला घेणार, आमचा हक्कामही सोडणार नाही, खामेनेईंचा इशारा। इस्रायलचा लेबनॉनवर शेकडो क्षेपणास्त्रांनी हल्ल्यात 303 नागरिकांचा मृत्यू तर 1150 जण झाले जखमी। हिजबुल्लाचा प्रमुख नईम कासिम याचा पुतण्या आणि वैयक्तिक सल्लागाराचाही मृत्यू झाल्याची बातमी। उत्पादन घटल्यामुळे बासमती तांदळाचे दर वधारले। बासमतीसह तिबार, मोगरा, कोलम, इंद्रायणी, परिमल तांदळाच्या किमती सुद्धा वाढल्या। किरकोळ बाजारामध्ये 120 ते 200 रुपये झाले दर। वादाच्या भोवऱ्यातही गारगाई धरण प्रकल्पाला बहुमताने दिली मंजुरी। मुंबईच्या भविष्यातील पाणी पुरवठ्यासाठी निर्णायक पाऊल उचललं। प्रकल्प पूर्णत्वासाठी आता 6 वर्षांचा लागणार कालावधी। खर्च 5000 कोटींहून अधिक। पुढील 2 दिवस उष्णतेचा तडाखा। मुंबईसह ठाणे, पालघरमधील तापमान वाढणार। हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकर याचा मदतीने पत्नीने काढला काटा। सांगलीतील धक्कादायक घटना। हत्या करून मृतदेहाची परस्पर लावली विल्हेवाट। दारू पिऊन मृत्यू झाल्याचा केला बनाव। पत्नी आणि 2 मुलांसह प्रियकराला अटक।